बहुप्रतीक्षित T20 मुंबई लीग स्पर्धेच्या तयारीला बराच वेग आला आणि मुंबई क्रिकेट असोसिएशननं शहरामधील 8 फ्रँचायझींसाठी आयकॉन खेळाडूंची अधिकृत घोषणा केली आहे। भारतीय संघाचे महत्त्वाचे खेळाडू सूर्यकुमार यादव ट्रायम्फ नाइट्स, मुंबई नॉर्थ ईस्ट तर श्रेयस अय्यर सोबो मुंबई फाल्कन्स या संघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत। सीझन 3 या मेगा लिलावापूर्वीची ही मोठी घोषणा आहे आणि स्पर्धेचा लिलाव मुंबईमध्ये 7 मे रोजी होणार असल्याची माहिती आहे। प्रत्येक फ्रँचायझीनं 20 लाखांच्या निश्चित किमतीवर एक आयकॉन खेळाडू निश्चित केलेला आहे आणि या खेळाडूंच्या भोवती पुढे संपूर्ण संघ उभारला जाणार आहे। सीनियर प्लेयर्स जे इंडियाला खेळतात त्यांच्यासाठी कधी बॅड पॅच येतो, जेव्हा कमबॅक करण्यासाठी रणजी ट्रॉफी किंवा 50 ओव्हर क्रिकेट झालं किंवा सय्यद मुश्ताक अली T20 झालं, हे कमबॅक करण्यासाठी एक माध्यम असतं। तर ही जी T20 लीग आहे, मुंबई लीग, ही नक्कीच एक माध्यम ठरेल त्यांना कुठेतरी परफॉर्म करायला, त्यांना कमबॅक करायला, आणि ते तरुण पिढीला सुद्धा तेवढं शिकवून जातील। कारण मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून तुम्ही आधीसुद्धा बघितलं की सिनियर आणि जे यंगस्टर्स असतात ह्यांचं एकत्र काम करून तो एक्सपिरियन्स जो शेअर होतो, त्याच्यामुळे मॅक्झिमम तरुण प्लेयर हे भारताला खेळताना मुंबईकडनं दिसतात।